खानदेशी मसाले भाताचं ताट तयार आहे। ताटात जर कढी, पापड, कांदा असेल तर त्याची चव दुपटीनं वाढते। चला तर बघूया आपण हा मसाले भात मी कसा बनवला ते। खानदेशी सुगरण चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आपण चुलीवर मोठं पातेलं ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण पावशरभर तेल घातलेलं आहे मसाले भात बनवण्यासाठी। तेलामध्ये आपण 4-5 कांदे उभे चिरून घेतलेले, थोडेसे तेजपत्ता, 2-3 लवंगा, 2-3 मिरे असं आपण तेलामध्ये टाकून चांगलं परतून घेत आहोत। त्यामध्ये वाटीभर शेंगदाणे, वाटीभर वटाणे असं घातलेलं आहे आणि ते पण आपण तेलामध्ये चांगल्या प्रकारे तळून घेत आहोत, जेणेकरून ते कच्चं राहायला नाही पाहिजे म्हणून तेलामध्ये तळलं जातं। अजून वटाणे थोडेसे घातलेले आहे। 3 कांदे, 3 टमाटे, अर्धा किलो फ्लावर चिरून आपण मसाले भातामध्ये घातलेला आहे आणि चांगलं मिक्स करतोय की ते थोडंसं आपल्याला शिजू द्यायचं आहे तेलामध्ये। आपण 3 किलो बासमती तांदळाचा मसाले भात बनवत आहोत। त्याच्यामध्ये आपण आता चवीप्रमाणे दही टाकलेलं आहे 3-4 चमचे। भाज्या व्यवस्थित तेलामध्ये तळल्या गेल्या तर आपण त्याच्यामध्ये 4-5 चमचे तिखट टाकणार आहोत। जसं तुम्हाला पाहिजे तिखट, कमी तिखट तसं आम्ही 5-6 चमचेच्यामध्ये लाल तिखट घातलेलं आहे। नंतर आपण आता चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत। मीठ आणि चटणी आपण टाकल्या तर आपण चांगलं खालीवर करून मिक्स करूया। थोडंसं पाणी टाकलं की मसाला करपू नये म्हणून खूप सारी कोथिंबीर घातलेली आहे मसाले भातामध्ये। आता तांदूळ धुवून ठेवलेले भिजत घातले होते ना, ते सर्व तांदूळ आपण आता त्याच्यामध्ये मसाल्यामध्ये घालून देऊ आणि चांगलं खालीवर करूया। तांदूळ जोपर्यंत परतत नाही तोपर्यंत आपण खालीवर करायचं आहे। तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज मला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा। अजून थोडीशी कोथिंबीर टाकली, जेवढी कोथिंबीर घाल तेवढी त्याचं चव वाढेल म्हणून। आणि आता पाणी घालण्यात येत आहे। जेवढं पाणी लागेल तेवढं पाणी आता त्याच्यामध्ये घातलं जाईल तांदळाप्रमाणे। पाणी भातामध्ये घालून झालेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये 2 चमचे साजूक तूप घालणार आहोत। तुम्हाला जसं पाहिजे तसं त्यात वस्तू घालू शकता। आता मसाले भाताला आपण झाकून देऊया। थोड्या वेळाने मसाले भात शिजून आपला तयार होऊन जाईल। आपला मसाले भात शिजून तयार आहे।